मित्रांनो, समजा तुम्ही एखादी चमचमाती कार बघितलेली आहे, थोड्या दिवसातच गाडीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. 2019 मॉडेल रेनॉल्ट क्विड याची प्राइस जाते अराउंड तुम्हाला 2,85,000. 4,60,000 मध्ये 2023चा वेरियंट आहे. हा रेसर एडिशन मध्ये माझ्याकडे 7,50,000 मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. आता डिझेल ऑटोमॅटिक कार मध्ये माझ्याकडे आता फिलहाल दोन्ही कार अवेलेबल आहेत. ही जी प्राइसिंग आहे 6,80,000. ही जी आहे 2019 मॉडेल आहे, डिझेल वेरियंट मध्ये, मॅन्युअल मध्ये. क्रेटा जी होती ना, फर्स्ट जनरेशन वाली, ती खूप लोकांना आवडायची. मित्रांनो 7 सीटर गाडी पाहताय तर अर्टिगा शिवाय दुसरा बेस्ट ऑप्शन नसणार आहे. मित्रांनो, समजा तुम्ही एखादी चमचमाती कार बघितलेली आहे, टेस्ट ड्राईव्ह घेतली, आवडली तुम्हाला, तुम्ही खरेदी केली आणि घरी घेऊन गेला आणि थोड्या दिवसातच गाडीमध्ये प्रॉब्लेम सुरू झाले. इंजिनचा आवाज येणे, विंडोज खालीवर होत नाही आहेत आणि बरेच इलेक्ट्रिकल्स प्रॉब्लेम. अशा बऱ्याच प्रॉब्लेम्सला आज लोकांना फेस करावं लागते. म्हणूनच मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो जिथे तुम्हाला ढिगानं युज्ड कार पाहायला मिळणार आहेत आणि त्यासुद्धा ट्रस्टेड आहेत, चेक केलेल्या आहेत. 1 बाय 1 आपण A to Z कार्स आपण बघणार आहोत. तर मी आलो आहे कार्स 24च्या नवीन हबला, जे ओपन झालेलं आहे आपल्या ठाण्यात कोरम मॉलला. अवश्य विजिट करा, कारण इथे ज्या गाड्या विकल्या जातात ना, त्या 300पेक्षा जास्त क्वालिटी पॉईंट चेक केलेल्या गाड्या आहेत आणि त्यांचा पूर्ण रिपोर्ट त्यांच्या वेबसाईटवर, त्यांच्या ॲपवर मिळतो. चला चेक करूया 1 बाय 1 कुठल्या गाड्या आहेत ज्या तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. नमस्कार प्रसाद. पहिली गाडी कोणती दाखवत आहे? सगळ्यात पहिली मी तुम्हाला दाखवतो 2019 मॉडेल रेनॉल्ट क्विड. ओके, ही जी प्राइस आहे ही फर्स्ट ओनर आहे. ही जी प्राइस जाते अराउंड तुम्हाला 2,85,000. सेकंड आहे 2016 मॉडेल i10. ओके, ही जी प्राइस आहे 3,40,000 रुपीज. Hyundaiचा प्रोडक्ट आहे. एक टायमाला सगळ्यात हायेस्ट सेलिंग कार होती. बरोबर. आणि कधीचे पेट्रोल आहे डिझेल? ही पेट्रोल व्हेरियंट आहे. पेट्रोल व्हेरियंट. फर्स्ट ओनर, सेकंड ओनर? फर्स्ट ओनर सर. टॉल बॉय पाहतोय 2. काय यांचे ऑफर्स? टॉल बॉय मध्ये सर ही माझ्याकडे 2018चा मॉडेल आहे, पेट्रोल CNG मध्ये आहे. ओके, 3.18 ही जी प्राइस आहे. ओके, ही पेट्रोल CNG मध्ये सेम ॲज पेट्रोल व्हेरियंट मध्ये माझ्याकडे येते. 2018 मॉडेल, अगेन सेम पेट्रोल व्हेरियंट मध्ये आहे. नॉर्मली तुमचे ड्राईव्ह जसे की लॉंग रूटला जसं तुम्ही ड्राईव्ह करता तर त्या टायमाला तुम्हाला एक पेट्रोल कन्व्हिनियंट पडतं आहे. ओके, पण तुमचं डेली रनिंग असेल तर डेली रनिंगमध्ये तुम्हाला पेट्रोल CNG सगळ्यात कम्फर्टेबल आहे. याची प्राइस काय? ही जी प्राइस आहे सर ही 3,29,000. टाटामध्ये माझ्याकडे टाटाची पंच आहे फिलहाल तर. ओके, व्हॅल्यू फॉर मनी सगळ्यात बघायला गेला तर बोला 4,60,000 मध्ये 2023चा वेरियंट आहे हा, आणि बेस वेरियंट आहे मॅन्युअल, पेट्रोल मॅन्युअलमध्ये. जानेवारी 24ची ही गाडी आहे. 4,60,000 रुपये फक्त प्राइस आहे. आणि विशेष म्हणजे फर्स्ट ओनर आहे. आजकाल जर टाटा पंच घ्यायला जायला तर तुम्हाला ऑफकोर्स 6.5-7 लाख रुपये घालवावे लागणार. तर एवढ्या कमी किमतीमध्ये एक सेफ प्रोडक्ट पाहताय तर टाटा पंच बेस्ट ऑप्शन आहे. अगेन आपल्याकडे न्यू सिरीज आहे 2024ची टाटा अल्ट्रॉस. ही रेसर एडिशन आहे. रेसर एडिशन मध्ये माझ्याकडे 7,50,000 मध्ये ही गाडी अवेलेबल आहे आता. ओके ओके, बाहेर ही गाडी जर का तुम्ही घ्यायला गेलात तर ही ऑलमोस्ट सेकंड हँड कार्समध्येच बोलतो तुम्हाला, ही 9 to 10 लाखच्या अराउंड जाईल ही गाडी. नवीन गाडी 12 लाख. नवीन गाडी 12 लाखाला आहे. म्हणजे जाग्यावर तुम्हाला 4.5 लाखाचं बेनिफिट आहे. टर्बो इंजिन पाहिजे, बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी. कितीमध्ये बोलताय? ही 7,50,000 मध्ये, ते पण रेसर एडिशन. 7.5 लाखात रेसर एडिशन, फीचर रिच ही गाडी आहे मित्रांनो. होंडामध्ये मी आता येतो मेन करून स्पेसिफायमध्ये. तर होंडामध्ये सगळ्यात जास्त इंजिन जो असतो होंडाचा तो सगळ्यात जास्त रिलायबल असतो. 2019चा वेरियंट आहे, सेकंड ओनर आहे. ही जी गाडीची प्राइस आहे 6,63,000. तर टाईप 5 मध्ये थोडासा लुक चेंजेस केलेले आहेत गाडीमध्ये. ही जी प्राइस आहे 7 lakhs, अराउंड 7 to 8 lakhच्या अराउंड आहे. गाडी कधीची आहे? 2020-21ची आहे. 21ची गाडी. फर्स्ट ओनर, ते पण फर्स्ट ओनर. अगेन टाईप 5 फर्स्ट ओनर, सेम अराउंड 8 to 9च्या मध्ये ही पण आहे. मित्रांनो 7 ते 8 लाख, 8 ते 9 लाख अंदाजे. तुम्हाला एक्झॅक्ट प्राइसिंग पाहिजे तर कार्स 24चं ॲप डाउनलोड करा किंवा ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करा. दोन्हीचा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. डिझेल ऑटोमॅटिक कारमध्ये माझ्याकडे आता फिलहाल दोन्ही कार अवेलेबल आहेत. ओके, तर डिझेलमध्ये माझ्याकडे पहिली जी येते 2020-21ची महिंद्राची 300. ओके, तर ही W8 ऑप्शनल वेरियंट आहे जी AMTमध्ये सिरीजमध्ये आहे. सेम अगेन माझ्याकडे सगळ्यात डिमांडिंगमध्ये कार आहे जी ब्रेझा आहे. 2018 मॉडेल आहे. हा 2021चा आहे, ही 2018ची आहे. दोघांची प्राइस ही 7,48,000ची आहे आणि ही 7,36,000ची आहे. सब 4 मीटरमध्ये माझ्याकडे अजून एक डिझेल कॅटेगरीजमध्ये गाडी आहे जी होंडाची WRV आहे. प्राइसिंग आहे ऑलमोस्ट 8 लाखपर्यंत आहे. ओके, 7 to 8 लाखच्या मध्ये आहे. आणि वेरियंट जो आहे हा 2017 वेरियंट आहे. मित्रांनो फोर्ड कंपनी भारत सोडून गेली,
पण इकोस्पोर्टवर प्रेम अजूनही लोक करतात. तर ह्या दोन गाड्या घेऊन आलेत. प्रसाद साहेब, दोन्ही गाड्यांची इन्फॉर्मेशन द्या थोडक्यामध्ये, काय प्राइसिंग आहे? ओके, तर ही 2021चा एडिशन आहे ऑटोमॅटिक कॅटेगरीमध्ये. हां, ओके, ही जी प्राइसिंग आहे 6,80,000. 6,80,000 रुपये. 21चं मॉडेल, 4 वर्ष जुनी आणि महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट ओनर ऑटोमॅटिक पेट्रोल आहे. याच्यामध्ये रेड ब्युटी ही 2020ची सिरीज आहे. हां, ओके, आणि ही जी आहे फर्स्ट ओनर आहे. प्राइसिंग ही जी 6,63,000. हा GST बेनिफिट आहे. GSTमुळे प्राइसिंग ड्रॉप झालेलं आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 22,000 गाड्या मंथली विकल्या गेल्या. ती आहे ही टाटा नेक्सॉन. भारताचा लोहा जबरदस्त या दुनियेमध्ये, आपल्या भारतामध्ये आहे ना, नाव उंच करत चाललेलं आहे. तर नेक्सॉन एक सेफ प्रोडक्ट आहे. प्रसाद साहेब, काय प्राइसिंग आहे याची? ही जी आहे 2019 मॉडेल आहे, डिझेल व्हेरियंटमध्ये, मॅन्युअलमध्ये. ओके, 24,000 किलोमीटर चाललेली आहे. त्या गाडीची प्राइस आहे 6.83. मित्रांनो, 6.25 लाखात तुम्हाला गाडी जर भेटत आहे तर ही गाडी घेऊ शकता. कारण आता डिझेल गाडी घ्यायची म्हटली तर नियर अबाउट 12-12.5 लाख रुपये खर्च करावे लागतात निम्म्या प्राईसमध्ये डिझेल. आणि पेट्रोल ही 2021 मधली आहे. हां, ओके, ऑलमोस्ट ह्या गाडीची प्राइस डील झालेली आहे आजच. तर ही जी प्राइस आहे अराउंड 7 lakhs. 7 लाखमध्ये नेक्सॉन. अगेन ही 2019चा मॉडेल आहे. ओके, क्रेटा. आतमधला इंटिरियर आहे, ग्राफिकिंग आहे ते त्याला केलेलं आहे. प्राइस जी आहे हे जी जाते अराउंड 7 lakhs. कधीचं व्हेरियंट आहे? ही आहे 2019. 19चं. आणि पेट्रोल डिझेल ही पेट्रोल व्हेरियंटमध्ये असते. जबरदस्त व्हॅल्यू फॉर मनी क्रेटा. ही क्रेटा जी होती ना, फर्स्ट जनरेशन आली, ती खूप लोकांना आवडायची मित्रांनो. तर ही 2017 मॉडेल आहे. 4,75,000 गाडीची प्राइस आहे. ओके, तर ही डिझायर ZX आहे, व्हेरियंट आहे. ओके, टॉप एंड व्हेरियंट आहे. टॉप अँड व्हेरियंट आहे. येस मित्रांनो, व्हॅल्यू फॉर मनी आहे. एक रिलायबल प्रोडक्ट बघताय, सिडान गाडी. दिस इज द प्रोडक्ट फॉर यू. मित्रांनो, 7 सीटर गाडी पाहताय तर अर्टिगा शिवाय दुसरा बेस्ट ऑप्शन नसणार आहे. आणि त्याच्यात जर रनिंग कमी आहे तर पेट्रोल अर्टिगा बेस्ट चॉईस असणार आहे. प्रसाद साहेब, काय याचं डिटेल्स? ही 2018 व्हेरियंट आहे 7 सीटरमध्ये अर्टिगा. ओके, 2018ला रजिस्टर झालेली आहे गाडी प्रॉपरमध्ये. आणि गाडी 7 सीटरमध्ये तुम्हाला आज ह्या गाडीची प्राइस आहे ऑलमोस्ट माझ्याकडे 7.73 आहे. मित्रांनो, 7.25 लाखामध्ये हे अर्टिगा आहे मित्रांनो, तुम्हाला अवेलेबल असणार आहे. सो बेस्ट चॉईस आहे तुमच्यासाठी. व्हिजिट कुठे करायची? कार्स24ला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कार्स24मधूनच गाडी का घेतली पाहिजे. तुमच्याकडून सर आम्ही गाडी का घेतली पाहिजे? सर, मी तुम्हाला बेनिफिट सांगेन. फर्स्ट ऑफ ऑल, कार्स24मधला लोक जे जसे की आउटसाईडनी तुम्ही गाडी घेतात तर त्या टायमाला तुम्हाला टेक्निकल इश्यूज येतात, भरपूर काही गोष्टी. कार्स24 हा इंटरनॅशनल ब्रँड आहे, पहिली गोष्ट. तर ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी भेटतात. 7 डेजची रिटर्न बॅक पॉलिसी होती, ती आम्ही चेंज करून 30 डेज रिटर्न बॅक पॉलिसीमध्ये आम्ही आणले. येस, त्या एक्स्ट्रा आम्हाला जर का तुम्हाला गाडी रिटर्न जरी करायची असेल तर 30 डेजची रिटर्न बॅक पॉलिसी आहे. ओके, 999 किलोमीटरचा रेंज दिलेला तुम्हाला. बरं, जर तुम्हाला गाडीमध्ये काही डिफेक्ट वाटला, काही इश्यूज वाटलं, तुम्ही घरी बसल्या त्याची वॉरंटीच्या मध्ये तुम्ही त्याची कंप्लेंट नोंदवू शकता. मला टेन्शन घ्यायचं रिझन का नाही? कारण वॉरंटी आहे काय सांगा? वॉरंटी देखील आहे सर. हां, 1 मंथची वॉरंटी तर मी कस्टमरला बाय डिफॉल्ट देतोय. हां, ओके, तर त्याच्यानंतर जसं की ॲडिशनल वॉरंटी येते, जशी की 1 year, 2 years, 3 yearsची वॉरंटी आहे. तर माझ्याकडे केअर प्लस करून एक आहे. तर केअर प्लसमध्ये माझ्याकडे 1 yearची वॉरंटी आहे, 2 yearsची वॉरंटी आहे, 3 yearsची वॉरंटी आहे. किती क्वालिटी पॉईंट चेक केलेल्या गाड्या आहेत आपल्याकडे? आपल्याकडे 300+ पॉईंट्स चेक केले जातात गाडीमध्ये. आता जेवढे पण हबमध्ये गाड्या आहेत, आता माझ्याकडे ऑलमोस्ट 100चा स्टॉक आहे इथे कार्स24मध्ये कोरमला. तर इथे तुम्ही गाडी जे पण चेक करताय तर त्याचे 300+ पॉईंट आम्ही चेक केले जातात. आणि त्यानंतर मग ते गाडी लाईव्ह होतात. मित्रांनो, विशेष म्हणजे GSTमुळे प्राइस ड्रॉप झाला नवीन गाड्यांचा. येस सर. आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट युज्ड कारवर सुद्धा झालाय. लाख रुपयेपर्यंत गाड्यांची किमती आहेत ना मित्रांनो, कमी झालेत. ते तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहता तेव्हा समजून, जसं की टाटा पंच ऑलमोस्ट 4.5 लाखात गाडी मिळते. अजून किती स्वस्त गाडी तुम्हाला पाहिजे? युजली 5.5 लाखाला गाडी मार्केटमध्ये चालली जाते. एक्झॅक्टली. 1 वर्ष जुनी गाडी, 1.5 वर्ष जुनी गाडी 4.5. अजून काय पाहिजे? बरं प्रसाद साहेब, थँक्यू सो मच. एकदम शॉर्टमध्ये सांगा, व्हिजिट कुठं करायची? व्हिजिट तुम्हाला 2nd फ्लोअरला कोरम हब आहे. आणि महत्त्वाचं मित्रांनो, कार्स24चं नवीन हब चालू झालेलं आहे आपल्या कोरम मॉल ठाणे येथे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देण्यात येईल. आणि तुम्हाला जर अजून गाड्या पाहायचं असेल तर ऑफिशियल ॲप डाउनलोड करा कार्स24चं, किंवा ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता. आवडणारी गाडी तुम्ही चेक करा, टेस्ट ड्राईव्ह घ्यायची, व्हिजिट करा. कार्स24 हब, कोरम मॉल, ठाणे. धन्यवाद प्रसाद साहेब. थँक्यू. आणि मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. बेनिफिट घ्या, लाभ घ्या, असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.